खासदार शरद पवार यांची तब्येत आता उत्तम असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आपण बघितलं मागच्या 4 दिवसांपासून शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल जे दवाखाना आहे या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि 4 दिवसांपासून त्यांच्यावर याच रुबी हॉलमध्ये उपचार सुरू होते। आपण जर पाहिलं की 4 दिवसांपूर्वी त्यांना रेग्युलर चेकअपसाठी आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांचे काही चेकअप करण्यात आले होते म्हणून त्यांना पुन्हा एकदा उपचारासाठी इथे ठेवण्यात आले होतं। यासोबतच त्यांना काही उलट्या झाल्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळाली होती आणि या सगळ्यानंतर त्यांच्यावर 4 दिवस उपचार झाले आणि आज साधारण 9:30च्या सुमारास त्यांना इकडनं डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर जवळपास अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची तब्येत खालावलेली होती आणि त्यानंतर दोनदा त्यांना या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्या छातीत इन्फेक्शन झालं होतं, त्यासोबतच त्यांना उलटीसुद्धा झाली होती। अशा वेगवेगळ्या याच्यासाठी त्यांना इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता त्यांची प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर आहे आणि चांगली आहे, त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। इथले जे रुबी हॉलचे डॉक्टर परवेज ग्रँड आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची आता तब्येत पूर्णपणे सुधारलेली आहे, त्यामुळे आज त्यांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा सगळा त्यांचा जो रोजचा प्रवास आहे तर तो सुद्धा सुरू करू शकतात। नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं। खरं तर याआधी सुद्धा त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं आणि अचानक म्हणजे जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर शरद पवार हे मुंबईमध्ये होते आणि त्यानंतर मुंबईमधून जेव्हा अजित पवार यांच्या निधनाची त्यांना बातमी कळाली तर तेव्हा ते मुंबईवरून बारामतीला गेले आणि बारामतीमधून ते बारामतीमध्येच होते। म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर ते काही दिवस बारामतीमध्ये होते आणि ज्या दिवशी अजित पवार यांचा 13वा होता तर 13व्याच्या दिवशीच त्यांना त्यांच्या तब्येतीमध्ये थोडं बिघाड झाला होता, प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्या दिवशी सुद्धा डॉक्टरांचं एक पथक जे आहे ते त्यांच्या तपासणीसाठी तिथे गेलं होतं। त्यानंतर त्यांना तिकडनं ते पुन्हा एकदा जेव्हा अधिवेशनासाठी निघाले होते तर अधिवेशनासाठी निघालेले असताना सुद्धा त्यांची परत एकदा प्रकृती बिघडली आणि त्यांना मग बारामतीवरून पुण्यात दाखल करण्यात आलं आणि त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा जो आहे तो सुद्धा रद्द केला होता। या सगळ्यानंतर त्यांना 4 ते 5 दिवस पुण्यातलं त्यांचं जे घर आहे तर तिथे ठेवण्यात आलं होतं। तिथून पुन्हा एकदा चेकअपसाठी आणण्यात आलं होतं आणि चेकअपसाठी आणल्यानंतर त्यांची तब्येत जी आहे तर ती आणखी खराब होती, त्यामुळे त्यांना इथे उपचारासाठी ठेवण्यात आलेलं होतं। हे सगळं झाल्यानंतर आता आपण जर पाहिलं तर त्यांना सोडण्यात आलेलं आहे, आज त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे आणि या सगळ्याबद्दलची अधिकृत आणखी काय माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर परवेज ग्रँड जे आहे तर ते आता माध्यमांसोबत बोलणार आहेत। पवार साहेबांना डिस्चार्ज दिलाय, कशी तब्येत होती आणि ते घरी गेले? मिस्टर पवार हॅज डन व्हेरी वेल। आज सकाळी ते डिस्चार्ज झाला आहे त्यांचा। ही इज गॉन टू बॉम्बे, ही इज ट्रॅव्हलिंग टू बॉम्बे जस्ट नाव अँड आय एम व्हेरी हॅपी, ही इज डुईंग व्हेरी वेल। त्यांना आता काय प्रॉब्लेम नाही आहे, ही इज कम्प्लिटली स्टेबल अँड ही इज गोइंग टू गो अँड रेस्ट इन बॉम्बे। त्यांना थोडा आराम करणार बॉम्बेमध्ये। त्यांना नेमकं काय झालं होतं? इन्फेक्शन झालं ते क्लिअर झालं का? ते लास्ट टाइम त्यांना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं छातीचा, दॅट गॉट कम्प्लिटली क्लिअर्ड, बट थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं। दॅट मीन्स थोडंसं पाणी कमी होतं त्यांचं, ही वॉज नॉट एबल टू हॅव इनफ वॉटर, दॅट इज वाय ही गॉट स्लाइटली डिहायड्रेटेड। आम्ही त्यांना सलाईन बलाईन दिलं, मेडिसिन दिलं अँड ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल नाव, ही इज फिट। 2-3 दिवसात ही कॅन गो बॅक टू वर्क, बॅक टू ऑल हिज ॲक्टिव्हिटीज, दर नो प्रॉब्लेम नाव। सर काय थोडंसं वीकनेस होतं त्यांना बिकॉज ऑफ हिज एज, इज स्लाइटली फीलिंग वीक, बट दॅट विल ऑल्सो बिकम नॉर्मल ॲज टाइम गोज ऑन। गेल्या 2 दिवसात जे काही टेस्ट झाले त्यांचे वैद्यकीय ते सगळे नॉर्मल आले? All the reports have come normal, so there is nothing to worry. I'm very happy that he is completely recovered back to normal. सर काय सल्ला दिलाय आपण त्यांना? विश्वास Salla आता काय, he is to take rest for 2-3 days. He is to take his medicine, routine medicine, and then after 2-3 days he can go back to all his full work. He should try to avoid going out too much because as you go older, your immunity comes slightly down, but that is normal for everybody. परत So- आपण चेकअपसाठी वगैरे पुन्हा कधी बोलवलंय? He should come for a checkup after 15 days now. Okay, thank you. Thank you.
रुबी हॉलचे जे मेन डॉक्टर आहेत तर त्यांनी आता माध्यमांशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती आता अगदी व्यवस्थित आहे आणि ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत. त्यांच्या मागे ज्या काही टेस्ट करण्यात आल्या होत्या तर त्या सगळ्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, व्यवस्थित आलेल्या आहेत. यामध्ये कुठलाही हे नाही आहे आणि आता 15 दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांना तपासणीसाठी पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या तपासण्या होतील. 3 ते 4 दिवस त्यांना आराम करायला सांगितलं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या कार्यक्रम जे आहेत तर ते अटेंड करू शकतात. ही अशी सगळी माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता शरद पवार आपल्याला 3 ते 4 दिवसात पुन्हा एकदा त्यांच्या कामावर काम करताना दिसून येतील. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर.